महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम या नव्या विषाणूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली। या विषाणूचे आतापर्यंत 127 संशयित रुग्ण आढळले आहेत। ग्रामीण भागात 9 रुग्ण, पुणे महापालिका हद्दीत 93, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत 13 आणि इतर जिल्ह्यातील 9 रुग्ण अशा एकूण 127 रुग्णांवर सध्या पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यापैकी 20 रुग्ण अतिदक्षता व्हेंटिलेटर विभागात आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली। दरम्यान बुधवारी नव्याने 16 रुग्णांची भर पडली। मंगळवारी रुग्ण न वाढल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता। एकूण रुग्णसंख्येत 0 ते 9 आणि 10 ते 19 वयोगटातील मुलांची संख्या अधिक म्हणजे 18 इतकी आहे, तर 60 ते 69 वयोगटातील व्यक्तींची संख्या 10 आहे। त्यामुळे नागरिकांनी लहान मुलांसह वृद्ध व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असलेले विशेष काळजी घ्यावी। बाहेरील अन्नपदार्थ खाणं टाळावे, पाणी उकळून प्यावं, पोटदुखी, उलटी, जुलाब, अशक्तपणा जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे। पुणे शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या गेल्या वर्षभरात जवळपास 20 रुग्ण आढळलेत, परंतु या काळात उद्रेक नव्हता। सध्या एका महिन्यामध्ये या आजाराचे रुग्ण सापडत आहेत, अशी माहिती ससून रुग्णालयाकडून प्रशासनाकडून देण्यात आली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।